मिलिंदजी किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराडतर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकाराकरिता. ऑल द बेस्ट. राहुल पाडीचा हा चेंडू मात्र वेगवान रफ्तार का सौदागर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं रफ्तार का राजा अर्थातच भिणार एक्सप्रेस आज आमने सामने. रुपेश पाटील अँड राहुल पाटील चॅलेंज असेल रुपेश पाटील यांना पाहायचं कशा पद्धतीने मात्र खेळी करतील. त्याने नुकतीच आम्हाला माहिती दिली मात्र भिणार असेल तदनंतर अंबोडे असेल कळंबूर असेल मेढा असेल आडणे असेल मात्र ग्रुप ग्रामपंचायत सुद्धा मात्र त्या ठिकाणी जॉईन करतात आणि एक मोठी लीग 14, 15, 16 त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुढे येईल मे मध्ये. काय रफ्तार आहे या वेळेला आपण पाहताय जबरदस्त सुपर्ब चेक. सन्मान्य आदरणीय सुभाषजी कासार साहेब यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण अमित पाटील यांना तिसरा चेंडू सुद्धा यावेळेला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. रुपेश पाटील त्या ठिकाणी परिपूर्ण हताश होत असताना साईडला विकी लोंढे यावेळेला कंट्रोल नव्हतं. राहुल पाटीलचं हेमेंद्र घरात कोणती चुकी करणार नाहीये. यस इट इज व्हाईट बॉल. थोडासा नेटवर्कचा इश्यू होतोय त्या ठिकाणी आपण बक्षीस वितरित करीत आहोत. सुभाषजी कासार साहेब एक सुंदर व्यक्तिमत्व आणि क्या बात आहे अमित पाटील. कन्सिस्टन्सी कशी असावी आणि हे दर्शवत असताना पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पाहतायत चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. रोशन किनी या ठिकाणी उपस्थित होताना त्यांच्या सुपुत्राबरोबर त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करत ह्या वेळेला कहीं पे निगाह है कहीं पे निशाना खराब प्रदर्शन पाहायला मिळतं. या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या चेंडूवर मात्र डिफेन्स पाहायला मिळत नाहीये. प्रत्येक चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत रुपेश पाटील आणि या ठिकाणी परिपूर्ण फसतायत. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर पहिल्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर. ह्या वेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. तत्पूर्वी सिंगल मेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. राहुल पाटील एक अतिशय गुणवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कमी वेळेत कमी वयामध्ये प्रोफेशनल क्रिकेट खूप सुंदर पद्धतीने सातत्याने पाहायला मिळतो. शिवांश स्पोर्ट्स या संघाकडून खेळत असताना पहिल्या षटकामध्ये मात्र कमी प्रमाणात धावा येत आहेत आणि 3 धावेसहित पहिलं षटक कंप्लीट झालं. या ठिकाणी उपस्थित झाले ते आपण पाहत आहेत विक्रमजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे सतीश दुबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. DL यादव साहेब आणि चर्चा करत असताना संजयजी किनी कार्यकारी अध्यक्ष, सुभाषजी कासार साहेब यांना आपण पाहत आहेत. त्याचप्रमाणे संजयजी घरत यांना आपण पाहू शकतायत आणि आज विकी बादाळे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. कालच्या दिवसात अतिशय प्रदीप दोदडे यांचा संघ आपण पाहू शकलात. अंतिम 3चे दरवाजे ठोठावले गेले. अर्थातच पहिल्या रँकिंगवर आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीपचे यावेळेला आपण पाहत आहेत दीपक पाकतेकर. हॅलो 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 ठीक हॅलो 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 महेश पाटीलला कुठे आलं? महेश पाटीलला कुठे आलं? हे 500 प्राप्त इकडे ठेवलेले ना तसेच मी पैसे उचलले आणि ह्याच्या हातात दिले. नाही पण पहिले 3000 दिले ना. अरे पहिले 3 दिले ना. ठीक आहे सॉरी. पहिला 2 महिन्यामध्ये बघा ना कन्फ्यूज करून टाकतात. आदेश कोणाचा डायरेक्ट निघून जातो ना.
प्राक्तन किनी यांना मात्र मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज, 3 लगातार षटकार ठोठावल्याबद्दल कृपेश पाटील जे मिलिंद किनी यांचे आपण पाहू शकतायत जावय्या आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या झाली होती ती आपण पाहू शकतायत फक्त 3 आणि तदनंतर दुसऱ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 4 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. हे थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करताना आपण पाहताय तुमचा दृष्टिकोन हा सकारात्मक असावा आणि त्याच अनुषंगाने यावेळेला गोलंदाजी केली जाते. ध्येय अप्रतिम आहे. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फसतोय की काय नाही, मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता ब्रँड ऑफ वार्डने विकी लोंढेच्या बॅट मधून येतोय VGPL षटकार. धावसंख्या झालेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. गुड डिलिव्हरी, सुरेख चेंडू होता. तेवढंच मात्र सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हेमूच्या माध्यमातून पाठीमागे मात्र यावेळेला लॉंग स्टॉप रिझनला खेळत असताना राकेश कुंदेकर मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. राजेश घरत मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती एकत्रित जाऊन पोहोचते फलकावर 11 धावा. 11 धावा फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल नितेश बरफ. दोन्ही टर्न करण्याचे प्राप्त. यावेळेला मात्र कलात्मक गोलंदाजी म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक रुपेश पाटील दाखवत असताना टायगर अभी जिंदा है. क्या बात है, जणू काही शतक लगावलंय अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. षटकार 6. सतरा धावा 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दोन अजून षटकार जर येत आहेत तर यावेळेला राहुल किनी छोटा पॅक बडा धमाका यांच्याकडून आपण पाहू शकतायत 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अजून 2 षटकार आले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. विकी लोंढे एका साईडला आणि रुपेश पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक षटकार तर जरूर आलाय. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांमध्ये 17 धावा फलकावर पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अतिशय सुंदर अशी स्पर्धा. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल. धन्यवाद राकेश कुंदेकर अँड राजेश घरत यांच्याशी चर्चा करत असताना पाहायला मिळाले. कुणाल रॉयल मांडवी, शिरीष सालकर आणि संदीप पाटील यांचा संघ आपण पाहतायत. त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल प्रदीप धोदोडे यांचा संघ, हर्षदा 11 विरार फाटा आणि पहिल्या रँकिंगवर दीपक पाक्तेकर यांचा संघ आपण पाहतायत. आई गावदेवी स्पोर्ट सांदीप हा अ गटमधून हे 3 संघ पुढे आले. या अगोदर आपण पाहिलं गौरव किणी यांच्या मात्र खेळीवर पाणी फिरलं गेलं होतं. सुपर बॅटिंग केली. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा मनसुबा बनवला गेला. यावेळेला अमित पाटील पुढे सरसावतोय. फेकी करेल रुपेश पाटीलने सांगितलं असेल. थँक्यू व्हेरी मच किरण गोवारी. मात्र या ठिकाणी 2 धावा मिळतील. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 19 या धावसंख्येवर 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. काय फलंदाजी केली होती किरण गोवारीने. 49 धावा कुठल्या होत्या, परंतु कौशिक जाधवने 50 धावा करून दिल्या नाही. अर्धशतक झळकावण्याचा मान मिळून दिला नाही तो कौशिक जाधव पाहायला मिळाला. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. तेवढीच मात्र या ठिकाणी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. अर्थातच यष्टी रक्षणाची साथ गोलंदाज यावेळेला आपण पाहतायत किरण गोवारीच्या.
गोलंदाजीवर हेमूने मात्र खूप सुंदर चेंडू रोखला गेला. जर इथून मिस्टेक केली असती हेमूने तर डेफिनेटली 4 धावा मिळाल्या असत्या. मी ते सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 20 धावा फलकावर. षटक क्रमांक 3 आहे. प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान भिनार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळते. आयुष्य पुढे सरसावेल. मिळेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 21 या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. आपण पाहत आहेत ही स्पर्धा वसई ग्रामीण प्रीमियर लीग. आज प्रत्येक खेळाडूला मात्र टॅलेंट दाखवण्यासाठी हे मंच उभारलं गेलंय. हे व्यासपीठ जे उभारलं गेले खेड्यापाड्यातून आज टॅलेंट मात्र कुठेही लपत नाही आणि त्याकरता हे व्यासपीठ मंच उभारलं गेलं आणि आज प्रत्येक नवीन चेहरे खूप चांगल्या प्रकारची प्रगती करताना पाहायला मिळत आहेत. सुंदर गुणवत्ता सिद्ध केली गेली. यावेळेला विकी लोंढेच्या बॅट मधून येतोय. फटका तर चांगला होता परंतु हवेचा झोत आणि हवेच्या झोतावर वन बाउन्सने चेंडू क्लिअर होतोय. येतो या ठिकाणी VGPL चौकार विकी लोंढेच्या बॅट मधून 4. सेनेचा दादा हा खरटऱ्याचा मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नाही. धावसंख्या झालेली आहे 25 या धावसंख्येवर. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक ज्यांच्याकडून दिलं गेलंय मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून ऑन साईडला खेळला गेलाय. तत्पूर्वी सिंगल मेल विकी लोंढे मात्र या ठिकाणी आपण पाहत आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. ओ बुलाता है मगर जाने का नहीं. मात्र या ठिकाणी असंच रुपेश पाटील या ठिकाणी काहीतरी करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 26च्या घरामध्ये चेंडू फेकून झाले ते 5. कौस्तुभ पाटील मेहुल पाटील यांना आपण पाहत आहेत एक डिजिटल स्कोरिंग करतायत. तर एका साईडला ऑफिशियल अमर पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी कौस्तुभ पाटील मास्टर माइंड मॅन फ्रॉम अगरवाडी. 8 आणि 9 एप्रिलला मात्र अगरवाडीच्या मैदानात एक सुंदर स्पर्धा पुढे येताना पाहायला मिळेल. जय पाटील यांच्या संकल्पनेतून आणि खऱ्या अर्थानं पतपेढी यांच्या संकल्पनेतून मात्र साकार झालेली ती स्पर्धा पुढे येत असताना पाहायला मिळेल. एक मोठी स्पर्धा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल. यावेळेला किरण गोवारे एक अष्टपैलू नेतृत्व. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आतापर्यंत जर आपण विचार केला तर टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल आणि षटक क्रमांक यावेळेला 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वर. 26 या धावसंख्येवर आता 3 षटकांचा खेळ यावेळेला उर्वरित राहिला आहे आणि 3 षटकांमध्ये काय घडामोडी घडतील ते तर आम्ही घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण ड्रिंक्स ब्रेक झालाय. सौरभ तरेला देऊया एक सुवर्ण संधी. या आपण जाऊया स्वागत समारंभाकडे. मान्यवर या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. तर नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मात्र त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. आदरणीय सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर विक्रमजी पाटील
या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत विरार फाटा, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आपण बघतोय सतीशजी दुबे विरार फाटा हे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांचं सुद्धा मात्र शब्द शुभनांनी स्वागत आहे. तदनंतर DL यादव साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. जाऊया आपण समालोचन कक्षेमध्ये, नंतर येऊया आपण स्वागत आणि समारंभाकडे. दरम्यान या ठिकाणी षटकार येतो आणि षटकारानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर फ्लाय होते, जाऊन पोहोचते ती फलकावर 32 धावा, 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. विकी लोंढे एका साईडला खूप चांगली प्रगती करताना पाहायला मिळतोय, धावा त्याच्या बॅटमधून खोऱ्याने वाहत आहेत. तर रुपेश पाटील आतापर्यंत स्ट्रगल करत असताना पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 5 चेंडू डॉट आलेत आणि फक्त 7 धावा त्यांच्या बॅटमधून येताना आपण पाहत आहेत. एक चांगली स्पर्धा आणि नेटनेटका आयोजन या ठिकाणी या स्पर्धेचं पाहायला मिळतं. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, 6 सामने दिवसाला आपण पाहू शकतायत प्रत्येक दिवसामध्ये, आणि 6 षटकांचे सामने खेळण्याचं भाग्य या आमच्या खेळाडूंना मिळतं. ही खूप महत्वाची भूमिका आहे. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, टप्पा चूक होता. सागर पाटील मॅन फ्रॉम आडणे यावेळेला पुढे सरसावतं. विशाल नाईक सर बाईटच्या स्वरूपात इशारा करतायत आणि मेल फक्त सिंगल, आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 33 रन्स, 33 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. प्रथम पारितोषिक चषक पाहायला मिळतं कैलासवासी प्रभाकर कृष्णा धोदडे यांच्या स्मरणार्थ सौजन्यश्री प्रदीप प्रभाकर धोदडे विरार फाटा. द्वितीय चषक आपण पाहतो कैलासवासी चिंतामण माळवे यांच्या स्मरणार्थ श्री सचिन माळवे जांभूळपाडा. तृतीय चषक कैलासवासी रामेश्वर मिश्रा यांच्या स्मरणार्थ श्री राजेश रामेश्वर मिश्रा फादरवाडी वसई. चतुर्थ पारितोषिक श्री हर्षद पाटील, प्रशांत पाटील, कुणाल किनी, हॉटेल तानसा मिलन बार अँड रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर. पाचवे चषक सौजन्य कैलासवासी पार्वती पांडुरंग काळे यांच्या स्मरणार्थ श्री सदानंद पांडुरंग काळे चांदीप. 6वे पारितोषिक कैलासवासी राजेंद्र राजाराम कुळे यांच्या स्मरणार्थ श्री आशिष कुळे चांदीप. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री मिलिंदजी किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराट तारा यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज. मालिकावीर सौजन्य कैलासवासी प्रेमनाथ पांडुरंग घरत यांच्या स्मरणार्थ कुमार हेमेंद्र घरत चांदीप. विशाल पाटील भिणार यांच्याकडून बायसिकल मॅन ऑफ दी सिरीज अर्थातच मालिकावीर. या सर्वांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. दरम्यान विकेट मिळते, बॅटचा टॉपेज लागला होता. राहुल पाटील कोणतीही चूक करत नाहीयेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत नवीन फलंदाज विघ्नेश या ठिकाणी जाईल. तत्पूर्वी आपण जाऊया व्यासपीठाच्या दिशेने. पाहुण्यांचं स्वागत होणं साहजिकच आहे. आदरणीय सन्माननीय विक्रमजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांचा मान सन्मान या ठिकाणी मात्र करायचा आहे. या स्पर्धेचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय संजयजी किणी यांच्या शुभ हस्ते मात्र विक्रमजी पाटील यांचा मात्र स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावयाचा आहे. खूप सुंदर व्यक्तिमत्व आहेत आणि नक्कीच आज बिझी शेड्यूल आहे, परंतु बिझी शेड्यूल मध्ये वेळ काढून या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद विक्रमजी पाटील साहेब. मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच संजयजी गिनी. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सतीशजी दुबे विरार फाटा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा पुढील मान सन्मान करण्यात यावा. मी विनंती करेन या स्पर्धेचे खजिनदार संजयजी घरत यांच्या शुभ हस्ते सतीशजी दुबे साहेबांचा या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान करावयाचा आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व बघतोय. सतीशजी दुबे विरार फाटा या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत आणि त्यांचा मान आणि सन्मान करत असताना मात्र आपल्याला बघायला मिळतं. टाळ्यांचा गजर एकदा होऊन जाऊ द्यात, कारण की पाहुणे आहेत आणि नक्कीच पाहुण्यांना तिकडे मान आणि सन्मान, अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती मात्र जोपासली जाते. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय DL यादव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत विरार फाटा. त्यांचा सुद्धा मात्र या ठिकाणी मान सन्मान करावायचा आहे. मी विनंती करेन या स्पर्धेचे रोहितजी केणी जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून मात्र त्यांचा मान आणि सन्मान मात्र या ठिकाणी करण्यात यावा. DL यादव साहेब बघतोय आपण, नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय माई चुकदार शाल, त्यानंतर मात्र पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि खेळत राहा असा संदेश देणारा बुके आपण बघतोय. आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपण बघतोय एक सन्मान चिन्ह या ठिकाणी मात्र दिलं जात आहे. मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच रोहितजी गिनी.
जाऊया आपण थेट समालोचन कक्षातून, जिथे मात्र प्रमोदजी शेडगे सर पुन्हा एकदा मात्र जॉईंट होतील. थँक्यू. दणका शिवसेनेचा दादा हा खरडताऱ्याचा मराठी दणका शिवसेना. यस, फलंदाज या ठिकाणी आपण पाहताय धावचीच्या स्वरूपात मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. विकी लोंढेला मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. एक सेट फलंदाज होता, परंतु इथे सेलिब्रेशन टाइम आपण पाहू शकतायत व्हाईट अँड व्हाईट मध्ये, तर एका साईडला ब्लॅक अँड ब्लॅक मध्ये आपण पाहू शकतायत जय हनुमान भिनार संघ. अजित पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. एक लॉंगेस्ट सिक्सर मारण्यामध्ये माहिर आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच तुमचं शांत डोकं ठेवून तुम्हाला संयमी खेळी करावी लागते. हे क्रिकेटमध्ये विसरून चालणार नाही आहे, कारण संयम हा घटक मात्र यशाचा घटक म्हणून ओळखला जातो. म्हणून संयम बाळगणं तेवढंच क्रिकेटच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची भूमिका आपण सातत्याने पाहत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 120 बॉलच्या 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने अक्षरशः तुम्हा सर्वांना वेड लावून सोडला. आणि गल्ली क्रिकेट पासून तर शारजा कतारच्या स्टेडियम पर्यंत या चेंडूने मात्र अगदी उत्तुंग भरारी घेतली. आणि आज कॉम्पिटिशन या क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावसंख्या 34, 34 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु सेफ झोन मध्ये आहे का, तर नाही. क्या बात आहे नितेश बरफ, व्हाट अ कॅच, ॲब्सोल्युटली कॉटन बोल. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट नितेश ब्रँड ऑफ भाताने. यावेळेला फलंदाज बाद होताना विघ्नेश खरपडे गॉ. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देतो दादा ठेवून त्यांचा मान. चौकार षटकार मारणाऱ्यांचा करतोय तो सन्मान. हॅट्रिक साठी बक्षीस देतो 500-500च्या नोटा. हॅट्रिक साठी बक्षीस देतो 500-500च्या नोटा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नावानं मोठा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नावानं मोठा. थँक्यू डीजे, थँक्यू. डेफिनेटली मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून मात्र सातत्याने प्रत्येक खेळाडूपासून प्रेक्षकांपर्यंत रिझवण्याचं काम करताना पाहायला मिळत आहेत. आणि दिलदार असं व्यक्तिमत्व. या स्पर्धेला सुद्धा त्यांनी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य केलं आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकाच्या ट्रॉफी सुद्धा मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. मात्र लहान मुलांपासून तर बुजुर्ग माणसांपर्यंत असलेलं प्रेम हे नितांत आपल्याला पाहायला मिळतं. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र स्थिती जाणून घेतली तर 34 धावांवर या ठिकाणी तिसरा धक्का बसतोय जय हनुमान भिनार संघाला. थोडंसं कुठेतरी मात्र सकारात्मक दृष्टिकोन नाहीये. आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विकी लोंढेने खूप चांगली फलंदाजी केली. विघ्नेशला आज प्रमोट केलं होतं. विघ्नेशने मात्र काही संधीचं सोनं करता आलं नाही. इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. राहुल पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 5 घेऊन येईल. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता. अमित पाटील पुढे सरसावेल, तत्पूर्वी मात्र अमित पाटीलचं कॉन्सन्ट्रेशन यावेळेला लूज होताना पाहायला मिळतं. कॉन्सन्ट्रेशन यावेळेला नाही आहे, आणि त्याचंच कारण क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच तुमचं मात्र यावेळेला आपलं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, एकाग्रता काय असते. कारण अमित पाटीलला मी फार वेळा पाहिलेलं आहे. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची साथ त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे थोडंसं मात्र एकाग्रता थोडीशी भंग झाली, आणि त्या कारणास्तव 2 धावा मिळाल्या अजित पाटीलला. आणि जय हनुमान भिनार संघ जाऊन पोहोचते फलकावर 36 वर. सरळ बॅटने खेळला गेलाय. बॅक टू द बॉलर ऑफ साईडला किरण गोवारी. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. VGPL चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते जय हनुमान भिनार या संघाची. ॲक्युरेट 40 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला चेंज ऑफ पेस करण्यासाठी जरूर गेला होता. बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला होता. राहुल पाटील त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. पंचांकडे दाद मागितली गेली होती. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अजित मात्रे सरांकडून येतोय इशारा, आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. यंदाच्या वर्षात राहुल पाटीलने PDTPL ही सुद्धा स्पर्धा मात्र हाताळली गेली. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस बॉल क्रिकेट लीग. क्या बात आहे. संजयजी किनी आमच्यापर्यंत माहिती या ठिकाणी देत आहेत.
या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि राहुल पाटील कॉटन बोलची संधी मात्र सोडणार नाहीये. मी सौरभला थांबवतोय. आदरणीय सन्माननीय विक्रमजी पाटील साहेब एक उद्योजक आहेत विरार फाटा आणि त्यांच्याकडून मंडळाला भरीव रक्कम या ठिकाणी 25,000 आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. विक्रमजी पाटील साहेब आपला खूप खूप मनपूर्वक आम्ही धन्यवाद संयोजन समितीच्या वतीने आपलं धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे सतीश दुबे साहेब विरार फाटा यांच्याकडून आपण पाहत आहेत 25,000 रुपये रोख यावेळेला रक्कम आर्थिक सहाय्य आलंय त्यांचं मंडळ आभार व्यक्त करतात टाळ्यांच्या गजरामध्ये. आणि त्यानंतर DL यादव साहेब विरार फाटा यांच्याकडून 25,000 रुपये या ठिकाणी आलेले आहे त्यांचं मंडळ टाळ्यांच्या गजरात त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. या VGPL ला आपलं मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल सचिनजी मालवी साहेब जे या स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष संजयजी किनी यांच्या वतीने आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक 5 आणि 5व्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 41 41 रन्स ऑन दी बोर्ड. कॉटन बॉलचा विचार केला मंथनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप कमी प्रमाणात असे गोलंदाज पाहायला मिळतात, परंतु पहिल्या रँकिंगवर कोणता गोलंदाज ज्याला 7 वेळा पंचांनी बंदी घातली होती की गोलंदाज हा फिकी आहे. आक्षेपार्ह केला गेला होता श्रीलंकन संघाचा. त्याने जिद्द हरली नाही, पुन्हा एकदा उभारला आणि 7 वेळा मात्र फेकीची बंदी आल्यानंतर त्याने मात्र आपलं कौशल्य पणाला लावून आपल्या वर्ल्ड मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 44,039 चेंडू फेकले आणि जवळजवळ 37 वेळा कॉटन बोल मात्र आपल्या नावावर केला. हुकचा फटका तुषार किनीच्या बॅट मधून या वेळेला आपण पाहतोय कणखर दर्जेदार VGPL चौकार 4. थँक्यू दिनेश. धावांची गती फलकावर 45 या धावसंख्येवर. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल. हेमूच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदर इतिहास पंच काय दर्शवतायत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल राहुल पाटील. यावेळेला आपण पाहतायत पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर गडीबाद, चौथ्या चेंडूवर चौकार आणि 5वा चेंडू डॉट. हे विश्लेषण एक मध्ये वाईड होता यावेळेला आपण पाहू शकलात. आणि यस क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद बॅट अँड पॅडच्या अगदी मध्ये चेंडू निघून जातोय. फर्निचर डिस्ट्रॉइड. दांडी गुल तुषार किनी बॅक टू द डगआउट. गॉल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 5व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आपण पाहत आहेत क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 45 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येईल याकडे लक्ष आहे आणि संकेत कासार यावेळेला पाहायला मिळतात. सुभाषजी कासार ज्यांचे पिताश्री या मॅचचा आनंद घेत असताना संजयजी घरत यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सिंहाचा वाटा या पिताश्रींचा राहिला तो संकेत कासारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मात्र खूप चांगलं क्रिकेट खेळतो. आणि विशूने सांगितलं संकेत कासारला माझा पूर्ण पाठिंबा असतो. जेव्हा जेव्हा मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जेव्हा जेव्हा मात्र मार्गदर्शन होईल तेव्हा तेव्हा मी संकेत कासारला मात्र पाठिंबा देईन असं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा एक अनमोल रत्न अर्थातच जाधवपाडा धानीव आणि धानीव संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. विश्वनाथ जाधवने स्टेटमेंट दिली. धावांची गती फलकावर झालेली आहे 45. शेवटचा आणि अंतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर रोहित खूप चांगली प्रगती केली या गोलंदाजाने. एका साईडला लेफ्ट हँड बॅटर बड्डे बॉय म्हणून आज सतीश जाधव
पहिला चेंडू पाहिला, निहाळला, मिडल स्टंपवरून आपण ऑफ स्टंपला या ठिकाणी आले. मात्र टप्पा या ठिकाणी कुठे एक्झॅक्टली पिच होताना पाहायला मिळतोय की खेळपट्टीच्या बाहेर आहे की नाही. मात्र यावेळेला खेळपट्टीच्या बाहेर नाही आहे असं दर्शवत असताना विशाल नाईक सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस पंच काय दर्शवतात, यस बाईकच्या स्वरूपात चौकार मिळेल, 4 धावा मिळतील. येतोय नशिबाचा चौकार आणि या नशिबाच्या चौकाराने ऐकूया एक सुमधुर संगीत. नशिबाचा चौकार मिळाला. चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 49 49 या धावसंख्येवर. रोहित पुन्हा एकदा सतीश जाधवचा हा फटका पाहायला भेटतोय ऑफ साईडला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. अमित पाटील पुढे सरसावेल, तत्पूर्वी मिळतील त्या ठिकाणी 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 51 या धावसंख्येवर. 51 पाहायला मिळते धावसंख्या. इथे मात्र संत गतीने सुरुवात झाली होती. रुपेश पाटील लवकरात लवकर मात्र यावेळेला आपण पाहिलं तर जवळजवळ 5 ते 6 चेंडू त्यांनी डॉट केले, 7 धावा केल्या. त्यामध्ये विकी लोंढेचा सहभाग राहिला. त्यानंतर विघ्नेश आला, विघ्नेशने निराश केलं. अजितने मात्र 6 धावा खर्च केल्या, यावेळेला धावा जमविल्या आणि त्यानंतर सतीश आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. परंतु राहुल पाटीलने अपील कुठे केली? राहुल पाटीलने अपील मात्र लेग स्क्वेअरच्या पंचांकडे केली. मात्र कधी कधी कॉन्सन्ट्रेशन खचतं. जर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर डेफिनेटली मेन पंचांकडे अपील करा, कारण आता मोठ्या स्पर्धा तुम्ही खेळतायत तर त्याचं भान राहणं तेवढंच गरजेची गोष्ट राहील. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, बॅटचा टॉप एज आणि यस शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू सुटतोय. बॅकअप चांगला मिळतोय आणि सतीश जाधव त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जय हनुमान भिनार या संघाची, ज्याचे ओनर आहेत रुपेश पाटील आणि धनराज पाटील. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 53 धावा. NC कणेर एका साईडला संघ पाहायला मिळतो, जो अक्षय जाधव अँड हेमंत गायकवाड यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 53 धावा. यानंतर होणारा सामना साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा आणि मयंक 11 जांभूळपाडा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. ऑन साईडला खेळला गेलाय, ऑन ड्राईव्ह नितेश बरफ पुढे सरसावेल. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षणाची साथ मिळते नितेश बरफच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या या सिंगलच्या साहाय्याने 54 वर जाऊन पोहोचले गेले. 54 चहूबाजूने आपण पाहतायत त्या प्रेक्षकांची गर्दी आणि उद्याच्या दिवसापासून मात्र खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळेल, कारण याच मैदानात आपण पाहणार आहोत एक प्रेक्षणीय महिलांचा सामना. एका साईडला युवा मुंबई आणि रत्नागिरी हा सामना आपण पाहणार आहोत. रविवारच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये अगदी 11 साडेअकराच्या दरम्यान आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एक VGPL ला एक वेगळीच मात्र आपण पाहू शकता वेगळंच आकर्षण निर्माण होताना पाहायला मिळेल. सरळ बॅटने खेळला गेलाय, ऑन साईडला चिप शॉट आहे, मात्र तिथपर्यंत पोहोचणार नाही. कव्हर करेल किरण गोवारी, फेकी करेल तत्पूर्वी तिथे मात्र डायरेक्ट हिट. क्या बात आहे, जबरदस्त किरण गोवारीचा हा थ्रो पाहायला मिळाला, डायरेक्ट हिट. सतीश जाधवला कोणताही चान्स मिळाला नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत यावेळेला किरण गोवारीने लक्ष केंद्रित केलं होतं 3 स्टंपवर. तिथून शोल्डरच्या मात्र माध्यमातून आपण पाहू शकतायत शोल्डरच्या जोरावर डायरेक्ट फेकी केली आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना शेवटच्या चेंडूवर. तर 6 षटकांचा खेळ झाला. 6 षटकांमध्ये धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 55-56 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय ते जय हनुमान भिनार या संघाने ANC कणेर या संघासमोर. घेऊया एक छोटीशी विश्रांती, जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी असतील मंथन करत आणि कॉमेडी स्टुडिओमध्ये बदल होईल. येथील मात्र यावेळेला आदेश पाटील. शेवटची लढत आपण पाहणार आहोत. 2 संघ समोरासमोर खेळताना आपल्याला दिसतील. एका बाजूला संघ असणार आहे साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा, तर एका बाजूला संघ असणार आहे मयंक 11 जांभूळपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आम्ही विनंती करतोय टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचंय.
ये दिल और उनकी निगाहों के साए, ये दिल और उनकी निगाहों के साए, ये दिल और उनकी निगाहों के साए मुझे घेर लेते हैं बाहों के साए मुझे। वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वसई ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये पहिली इनिंग्ज आपण बघितली. जय हनुमान भिनार संघ बघायचं झालं तर थोडंसं फलंदाजच्या माध्यमातून निराश केलं, परंतु काही हरकत नाही आहे. 55 धावा या धावसंख्येवर आपण बघितल्या आणि 56 धावांचं लक्ष हे समोर आहे. इथून आतापर्यंत काय घडले ते महत्त्वाचं नाही आहे. या 56 धावा डिपेंड करणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि त्यासाठी मात्र संपूर्ण संघ रुपेश पाटील अँड ऑल कंपनी मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना, चला फलंदाज आपण क्विक लगेच या मैदानाच्या आतमध्ये ANC कनेर संघाचा उल्लेख करायचा झाला तर नक्कीच ऐकत नाही कंपनी असं मात्र फुल फॉर्म त्याच्या माध्यमातून बघायला मिळतं, ज्याचे नक्कीच संघमालक अक्षयजी जाधव आणि हेमंतजी गायकवाड हे आपल्याला बघायला मिळत आहेत. इकडे जय हनुमान भिनार संघाचा उल्लेख करायचा झाला तर नक्कीच रुपेशजी पाटील हे संघमालक आहेत आणि स्वतः व्यक्तिगत खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे मात्र मंथनजी घरत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण बघतोय नाणेफेकी केली जाईल. हॅलो हॅलो चेक. सन्मान्य आदर्श गोलंदाजी मार्कवर विघ्नेश खरपडे ओद विकेटने पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहेत, परंतु नक्कीच चेसिंग होत असताना निश्चित 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी परतलेत आणि नक्कीच 3 धावा सहजरित्याने मात्र कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिला चेंडू आपण बघितला, 56 धाव्यांचं लक्ष हे समोर असताना आपण बघतोय पहिल्या चेंडूवर मात्र 3 धावा बघायला मिळतात. बॅटर किरण कुवार यांच्या माध्यमातून नुकताच आपण बघितला काय जबरदस्त पद्धतीने मात्र यानंतर इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र विघ्नेश खरपडे ओ द विकेटने सज्ज होईल. यावेळेस बघायचं झालं तर जास्तच बाउन्स झाला चेंडू. पंच मात्र थोडंसं स्माइल करत असताना मैदानाच्या आतमध्ये 1 बाउन्स सिग्नल नक्कीच मैदानाच्या आतमधून आपण बघतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षकगण पुन्हा एकदा जॉईंट होतात त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत करूया. आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या सामन्यासाठी वळालेत, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. रक्षक मात्र तैनात आहे. मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत होता. तत्पूर्वी बघायचं झालं तर डीपवरनं मात्र तुषार किनी पुढे सरसावत आहेत. 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. या 2ने मात्र धावसंख्या हलती ठेवली जाते. धावफलक जाऊन पोहोचले फलकावर, ते आपण बघतोय 6 या धावसंख्येवर. किरण गोवार आणि हेमेंद्र यांना आपण बॅटिंग स्टान्स होय, ज्या पद्धतीने माजवली या गावातून बिलॉंग करतोय. कमी वेळेत कमी कालावधीमध्ये या खेळाडूने मात्र स्वतःला कमबॅक केलेला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये सातत्य सिद्ध करावं लागेल. 56 धावा आहेत आणि या 56 धावा जर रोखायच्या असतील तर इथून मात्र चांगल्यात चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण की ANC कनेर संघाचा उल्लेख करायचा झाला, आतापर्यंत चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. या ठिकाणी बघायचं झालं तर शपलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच लाईन खराब आहे. पंच मात्र दर्शवत असताना खराब चेंडूचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. वाईट चेंडू पंचांकडनं मात्र आपल्याला बघायला मिळतोय. 7 धावा या धाव फलकावर बघायचं झालं तर. आज आपण बघतोय या स्पर्धेचा 4था दिवस. ब गट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये खूप सुंदर सामने सकाळच्या सत्रापासून आपण बघतोय. चेसिंग सुद्धा मात्र होताना आपण बघितली, डिपेंड होताना धावा सुद्धा आपण बघितल्या. आतापर्यंत मात्र फलंदाजीचा बोलबाला बघायला मिळतोय. सुपर स्ट्रोक इनफिल्डच्या पूर्ण खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने विकी, याला आपण बघू शकताय, परंतु 1 धाव मात्र काही रोखू शकत नाही आहे. 56 धावांचा पाठलाग करताना मात्र किरण गोवारी जाणतोय की इथून मात्र सुरुवात करणं खूप गरजेची गोष्ट आहे. त्या कारणास्तव मात्र स्ट्राईक रोटेटिंग जे आपण म्हणतोय ना,
क्रिकेटमधली लाईफलाईन, क्रिकेटमधला श्वास तो मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. सिंगल आणि डबलला मात्र प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जात आहे. या एकेरीने धावसंख्या अंकित होईल 8. या धावसंख्येवर ANC कनेर हा संघ मात्र खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. हॅलो पुन्हा एकदा विघ्नेश उद विकेटने. यावेळेस मात्र फटका सुरेख आहे, वैविध्यपूर्ण शॉट, घुटना टेक, सिक्सर देख, 6 धावा. सुपर स्ट्रोक, ज्या पद्धतीने मात्र एक्झिक्युशन केलं, स्वतःला मात्र झोकून दिलं आणि सुरेख पद्धतीने आपण बघतोय त्याला मात्र जबरदस्त पद्धतीने घुटना टेक, सिक्सर देख या पद्धतीचा शॉट बघायला मिळाला आणि चेंडू सरळ निघून गेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावा आपण बघितल्या. या 6 धावेनेशी संघाची धावसंख्या आपण बघतोय 14. या धावसंख्येवर म्हणूनच मी किरण गोवारी याचा उल्लेख केला होता, कारण की नक्कीच टायमिंग आहे, व्यवस्थितरित्या मात्र चेंडूला रीड करतोय. चेंडूच्या मिरिटनुसार खेळण्याचा मनसुबा सुरेख अप्रतिम बघायला मिळतोय. दर्जेदार शॉट येत असताना धावफलक 14 या धावसंख्येवर. विघ्नेश याला मात्र थोडासा कुठेतरी विचार विनिमय करावा लागणार आहे, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र आपण जास्त रूम देऊ शकत नाहीये खेळाडूला. किरण गोवारी जाणतोय की कशा पद्धतीने फलंदाजी करायला पाहिजे, म्हणून मेरिटनुसार गोलंदाजी करणं सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल विघ्नेश. यावेळेस मात्र फुलरलेनची डिलिव्हरी हलक्याशा हाताने सन्मानपूर्वक खेळलं जात आहे. वॉट ऑफ फलंदाजी. नक्कीच षटकार आल्यानंतर मात्र सिंगल घेतोय आणि नक्कीच नॉन स्ट्राईक एंडला जातोय. षटक समाप्तीवर, षटकाच्या समाप्तीनंतर ANC कनेर संघ ऐकत नाही कंपनी जाऊन पोचते 15 या धावसंख्येवर. 15 धावा धावसंख्येवर आपण बघतोय. नक्कीच यानंतर मात्र जो सामना आपण बघणार आहोत, साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा वर्सेस मयंक 11 जांभूलपाडा संघ. दोन्ही संघ मात्र एक एक सामना जिंकलेला आहे, एक एक सामना हरलेला आहे, तर दोन्ही संघासाठी मात्र पुढील सामना खूप इम्पॉर्टंट आहे. त्या कारणास्तव कालचा दिवस सुद्धा आपण बघितलं, ज्या पद्धतीने मात्र पॉईंट टेबलमध्ये चुरस वाढली होती. आणि नक्कीच 3 संघ मात्र आपल्याला कालच्या दिवसामध्ये मिळाले. आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप संघ अव्वल स्थानी, दीपकजी पाकतेकर यांचा संघ आपण बघू शकताय. तदनंतर मात्र कुणाल रॉयल मांडवी संघ, शिरीजी सालकर यांचा संघ मात्र दुसऱ्या रँकिंगवर टेबल ए मधून आपण बघू शकताय. तदनंतर मात्र हर्षदा 11 विरार फाटा संघ जो प्रदीपजी धोदडे मात्र प्ले ऑफच्या दिशेने येत असताना बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मात्र बघतोय वैयक्तिक पहिलं संघाकडनं दुसरं षटक घेऊन येईल प्रशांत, याला मात्र प्राधान्य दिलं आहे. P2 चलता हुआ मैदान के अंदर, अर्थातच पॉवर प्ले 2 आपण बघतोय. रखरखत ऊन आहे, रखरखत्या उन्हामध्ये मात्र सामने जबरदस्त पद्धतीने होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी मात्र तंत्रशुद्ध फटका आहे, अप्रतिम शॉट सिलेक्शन, सुपर स्ट्रोक बघायला मिळतंय. चेंडू मात्र सरळ निघून जातोय इनटू द स्टँड्स, 1 बाउन्स, 4 रन्स. का अतिशय सुंदर अप्रतिम फटका किरणच्या बॅटमधून आपण पाहिला. या चौकारानंतर धावसंख्या फलकावरती झाली आहे 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर रीतीने मात्र धावा या जमताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. किरण जर आपण पाहिलं या अगोदरच्या मॅच मध्ये संकट मोचकची भूमिका मात्र त्यानं अतिशय सुंदर रीतीने पार पडली आणि यावेळेला देखील संघाच्या मदतीला आलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत किरणच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आपण पाहिलाय. षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर प्रशांत. छप्पन्न धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने आता केला जाईल हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. पण सध्या स्थितीला जर आपण पाहिलं तर संघ या पहिल्या षटकानंतर कुठेतरी वरचढ होताना या पॉवर प्लेच्या षटकात पाहायला मिळतोय. किरण यावेळेला मात्र जबरदस्त आक्रमकता आणि फक्त आक्रमकता पाहायला मिळते. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे ऐसा मी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे डीजे धन्यवाद. काय अप्रतिम फटका किरण गोवारीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या 6 धावांनी
धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 25 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू तिथे गेलाय, वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. काय अप्रतिम फटका इथे पाहायला मिळालाय फलंदाज किरणच्या बॅटमधून. या 4 धावांनी धाव संख्या आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 29 धावा. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल डान्सिंग डाऊन पद्धतीने जरूर खेळून काढलाय, दिशा जरूर दिली आहे. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलाय, 2 क्षेत्ररक्षक चेस करतायत आणि यावेळेला चेंडू पुन्हा एकदा गेलाय सीमारेषेच्या पार, चौकार, 4 धावा. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईची धन्यवाद. काय जबरदस्त अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहायला मिळते पुन्हा एकदा जागा बनवली स्वतःकरिता आणि चेंडूला खेळून काढलंय. समालोचन कक्षाला अभिवादन करणारा येतोय सुंदरसा चौकार. धन्यवाद डीजे, थँक्स किरण. काय विस्फोटक खेळी खेळतोय आपल्या संघाकरिता. 3 मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 100 धावा या किरणच्या पूर्ण झाल्या. त्यावेळेला मात्र पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि जुग जुग जिओ असा मात्र आशीर्वाद क्षेत्ररक्षक देत आहेत. इथे मात्र साधा आणि सोपा कॅच इथे मात्र सुटला गेलाय. जीवनदान मिळतंय किरण गोवारी सारख्या फलंदाजाला. किरणचा विचार केला तर किरणनं आतापर्यंत चेंडू जर आपण पाहिलं तर खेळलेले आहेत 9 चेंडू आणि 33 धावा. काय जबरदस्त क्लास 1 खेळी आपल्या संघाकरिता खेळतोय. आतापर्यंत किरण जर या संबंध स्पर्धेचा विचार केला तर 37 बॉल किरणने खेळलेत, 105 धावा. ॲक्युरेट मात्र त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. कौस्तुभ पाटील मात्र ही जबरदस्त माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. गुणलेखकाची भूमिका असेल, त्यानंतर रनरेट काढण्याची भूमिका असेल, अतिशय सुंदर पद्धतीने कौस्तुभ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि किरण जर आपण पाहिलं तर रन मशीन म्हणून या संबंध स्पर्धेमध्ये पाहायला गेलाय. दोन षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्येचा विचार केला, धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 38 धावा. 38 रन्स ऑन द बोर्ड. काय सुंदररित्या धावा या मात्र जमल्या गेल्यात या पहिल्या 2 षटकांमध्ये. पॉवर प्लेची 2 षटकं जर आपण पाहिलं तर फलंदाजांकरता मात्र नामी संधी असते आणि ती संधी मात्र त्याचा स्वीकार या किरण फलंदाजाने मात्र पाहायला मिळतोय. हेमेंद्र देखील आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. त्याला चांगली साजेशी साथ इथे मात्र देताना आपण पाहतोय. 56 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ मात्र जबरदस्त आक्रमकता पाहायला इथे जरूर मिळते किरण गोवारीच्या माध्यमातून. खोलवर टप्प्यात जरूर टाकलंय स्ट्रेट बॅटने. यावेळेला मात्र खेळून काढलं चेंडूला. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आपण पाहतायत आदित्य. चेंडूला अडवण्याचा पायाच्या माध्यमातून प्रयत्न जरूर झाला होता. 1 रन तिथे जरूर मिळाली आहे आणि एका धावेने धाव संख्या आपण पाहतोय फलकावरती झाली 39 धावा. काय जबरदस्त खेळ क्रिकेटचा या शिरसाट फाट्याच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023चा. यावेळेला मात्र आउटस्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. किपर रुपेश आपण पाहताय त्यांच्या क्लोज मध्ये मात्र चेंडू जाऊन विसावतोय. पण पहिली 2 षटकं जर आपण पाहिलं तर जबरदस्त धावा पाहायला मिळाला. पहिलं षटक विघ्नेश यांचं आपण पाहिलं, तब्बल 15 रन्स पहिल्या षटकात आपण पाहिला. त्यानंतर षटक क्रमांक 2 जर आपण पाहिलं तर प्रशांत यांना आपण पाहिलं 23 रन त्या षटकात पाहायला मिळाला. यावेळेला मात्र फटका तर चांगला आहे पण शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी चुकलं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि सुंदर असा झेल टिपला जातोय. फलंदाज गॉन बॅक टू द डगआउट.
डीजे धन्यवाद. विकेटचं पतन इथे जरूर झालं. हेमेंद्र घरात मात्र तंबूच्या आश्रयाला परत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर पहिला गडी तंबूच्या आश्रयाला गेलाय. 39 धावा या धाव फलकावरती झालेल्या आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अवघ्या 56 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं आणि दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं एक माइंडसेट घेऊन मैदानामध्ये दाखल झाले होते. किरण आणि हेमेंद्र नवीन फलंदाज नव्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ते मात्र कमबॅक पहिला ब्रेक थ्रू मात्र जरूर मिळवून दिलाय गोलंदाज आदित्यने. यावेळेला मात्र खुरवट टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर असा फटका सजवला जातोय. चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार 4 धावांसाठी. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 4 धावांची मोहर तिथे जरूर उमटवली आहे. पुन्हा एकदा आउट स्विंगिंग बॉल तिथे पाहायला मिळतोय. पंच जरूर सिग्नल दर्शवत आहेत आमच्यापर्यंत. खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाल्या 4 44 44 धावा. सामन्याचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत अजून 19 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना जबरदस्त आक्रमक फटका पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलं मुख्य व्यासपीठाजवळ. सीमा पार. षटकार 6 धावा. क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटामाटान. क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटामाटान. हा चषक पालघर जिल्ह्यात. हा चषक पालघर जिल्ह्यात. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती झाली आहे 50 धावा. 50 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 6 धावांचं लक्ष्य हे अजूनही गाठायचं आहे. नवीन गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. नवीन गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. सुनील 56 धावांचं लक्ष्य जर आपण पाहिलं तर अवघ्या 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर लक्ष्याच्या जवळपास मात्र संघ आगेकूच करताना दिसतोय. षटक क्रमांक 4 घेऊन येतोय गोलंदाज सुनील. यावेळेला मात्र खोलवर टप्प्यात जरूर टाकलाय. सुंदररित्या खेळून काढलं या चेंडूला आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर किरण जर आपण पाहतोय सुंदर खेळी त्यानं या मॅच मध्ये केली आहे आपल्या संघाकरिता. किरणचा विचार केला तर आतापर्यंत किरण 11 बॉल त्यानं खेळले आहेत आणि 35 धावांची एक महत्वपूर्ण खेळी मात्र किरणच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. रन मशीन म्हणून किरण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ओळखला गेलाय. बॅकफुटला गेले. सुंदररित्या खेळून काढला चेंडूला. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते. आता मात्र दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर संयमाने मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना दिसत आहेत. कारण की जिंकण्याकरिता जर आपण पाहिलं तर फक्त 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि ANC ग्रुप इथे मात्र मॅचचा आनंद घेत असताना याला मात्र बॅकफुटला गेले. किरण यांनी बॅटचा फेस ओपन केला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेस करतायत आणि 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. 3ऱ्या धावेचा देखील तिथे कॉल आहे आणि मात्र किरण थांबवत आहेत की चांगलं मात्र वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 54 54 रन्स ऑन द बोर्ड. आता फक्त विजयाकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र अप्रतिम असं वर्क यशांच्या मागे पाहायला मिळतं. किरण स्टंपेटच्या माध्यमातून बॅक टू दी पवेलियन.
डीजे धन्यवाद. विकेटचं पतन जरूर झालंय, पण जिंकण्याकरिता जर आपण पाहिलं तर फक्त अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर लीग फॉर्मॅट पाहायला मिळतोय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 पर्व 3रा दिवस 4था आपण पाहतोय. पार्टीज नेटवर्कच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं आपण पाहतोय. त्याचबरोबर आमच्या डिस्क जॉकी सौरभ देखील आपल्याला पाहायला मिळतात. SK यांचा हा डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व काही अतिशय सुंदर रीतीने मात्र आयोजित केलं गेलंय. या VGPLच्या माध्यमातून आमचे आयोजक देखील अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिनजी मालवी आणि त्यांची संपूर्ण टीम 47 जणांचा हा समूह आपण पाहतोय. त्याला मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न तिथून मात्र चेअरअप जरूर होत आहे साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा या संघाकडून, कारण की त्यांचे आवडते खेळाडू कदाचित असावेत आणि त्या अनुषंगाने त्यांना मात्र प्रोत्साहन देताना डगआउट मधून आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरची नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा वर्सेस मयंक इलेव्हन जांभूळपाडा असे 2 संघ हे समोरासमोर शेवटच्या मॅच मधील आजच्या दिवसाच्या आपल्याला जरूर खेळताना दिसतील. दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा, मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवाला मोठा, नाही कशाचा त्याला तोटा. आता जर पाहायला गेलं तर फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू जर आपण पाहिलं तर बाकी आहेत अजूनही 12 चेंडू आणि विजयाकरिता 2 धावांची आवश्यकता असताना चला जास्त वेळ तिथे स्पेंड करू नका मैदानाच्या आतमध्ये. रुपेश विनंती आम्ही करतोय. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अजित. चला लगेच चेंडूला डिलिव्हर करा. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. आणि इथे येतोय षटकार विनिंग शॉट तिथे जरूर पाहायला मिळतोय.